मंडळी, जेव्हा BSNLचं नाव अगदी जोरात या गेल्या काही दिवसांमध्ये जिओचा रिचार्ज वाढलेत म्हणून भरपूर लोक BSNL मध्ये पोर्ट व्हायला लागली, पोर्ट बरेच लोक झाले देखील. पण त्यानंतर झालं काय, तर त्या लोकांना महत्त्वाचे दोन इश्यू यायला लागलेत. सगळ्यात पहिला इश्यू तर असा आहे की त्यांना नेटवर्क येत नाहीये, आणि नेटवर्क येत नसल्यामुळे दुसरा इश्यू असा येतो की ज्या ज्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण रजिस्टर करतो त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला लागतो तो OTP, आणि नेटवर्कच नसल्यामुळे आपल्याला OTPच मिळत नाही आहे. मग ज्या लोकांनी BSNL मध्ये पोर्ट केले त्या लोकांना ह्या दोन गोष्टींचा सामना भरपूर मोठ्या प्रमाणात करायला लागलाय. आता नेटवर्क न येणं किंवा OTP, नेटवर्कमुळे OTP आपल्यापर्यंत न येणं, ह्या दोन गोष्टी आहेत. ह्या BSNL सारख्या कंपनीला सॉल्व्ह करायचं जर त्यांनी मनात घेतलं असतं तर त्याने बिंदास सॉल्व्ह पण करू शकले असते, पण त्यांनी का केलं नाही? मुळात जिओ सारखी एवढी मोठी कंपनी, ज्या कंपनीने सगळ्या मोठ्या मोठ्या कंपनींचा कार्यक्रम केला अक्षरशः, ते VI असेल, म्हणजे VI तर आता झाले ते जिओमुळेच झाले, पण ते आयडिया असेल, वोडाफोन असेल, सगळ्या ज्या कंपन्या होत्या भारी भारी, त्या सगळ्यांचा गाशा गुंडाळायचं काम हे जिओनं केलं. आणि त्यानंतर जिओ ही वन अँड ओनली एकच कंपनी ह्या मार्केटमध्ये राहिली आहे, सगळ्यांना गिळून टाकलं. त्यानंतर देखील BSNLचं नाव एवढं पॉझिटिव्हरित्या वर येणं ही किती गर्वाची गोष्ट होती. पण झालं काय, तर ह्या इश्यूजना फिक्स न केल्यामुळं BSNLचं नाव जेवढं जोरात वर आलतं ना, तेवढ्या जोरात खाली चाललंय. कारण लोकांना खूप इश्यू फेस करायला लागलेत. त्यांचं एक पॉलिसी आहे की बाबा ज्यांनी ज्या लोकांनी पोर्ट केलंय त्यांना रिपोर्ट पण करता येत नाहीये. भरपूर लोक सिम कार्ड बंद करायला लागलेत. विचार करा, एवढी चांगली अपॉर्च्युनिटी होती की बाबा जिओ सारख्या कंपनीला टक्कर देऊन BSNL वर आलं होतं, पण त्यांनी मॅन पॉवर नाही लावली, त्यांनी हे इश्यूज फिक्स नाही केले, काय नाही केले आपल्याला नाही माहिती. पण सध्या तरी स्टोरी अशीच बाहेर आली की बाबा लोक अक्षरशः वैतागून आपले सिम कार्ड बंद करायला लागलेत. त्यानंतरची गोष्ट अशी की बाबा VIचं नाव जरा जरा पॉझिटिव्ह वर यायला लागले का? VI कडं 5G नेटवर्क पूर्णपणे अजिबात नव्हतं, पण VI कडं 4G नेटवर्क हे प्रॉपर होतं. त्याचबरोबर VI देखील बाबा बाकीच्या कंपन्यांसारखं बंद पडणार असं आपण ऐकत आलोय. पण VI अचानकपणे या गेल्या काही दिवसांमध्ये त्याचं नाव आपल्याला जरा जास्त ऐकायला मिळालं असं तुम्हाला वाटतंय का? बघा, कारण त्यांनी जे प्लॅन्स काढले की बाबा त्यांनी अनलिमिटेड डाटा ऑल ओव्हरनाईट, मग त्यांचं टायमिंग पण होतं ना की रात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत अनलिमिटेड डाटा, आणि त्यांचं 4G नेटवर्क सिरियसली तगडा आहे. त्यांचं 4G नेटवर्क म्हणजे जे VI वोडाफोनचे किंवा आयडियाचे कस्टमर होते आधी, त्यांना देखील माहित असेल की त्यांचं जे नेटवर्क सिस्टीम आहे ते अगदी प्रॉपर आहे. कंपनी एवढ्या लॉस मध्ये असून देखील त्यांनी त्यांच्या इश्यूज वरती काम केलं, त्यांनी त्यांच्या इश्यूजना फिक्स केलं, आणि त्यांनी ते वेगवेगळे स्कीम पण काढले की रात्री 12 ते दुपारी 12 पर्यंत अनलिमिटेड डाटा. त्यांचं पोर्टिंग सिरियसली थांबलं, त्यांचं पोर्टिंग खरंच थांबलं. आणि आता देखील तुम्हाला आपल्या सिटीमध्ये वगैरे VIचे नवीन शॉप ओपन होताना दिसतील, कारण लोकांचा ट्रस्ट बिल्डिंग हा परत एकदा VI बरोबर स्ट्रॉंग बनत आहे. कारण त्यांनी रेट कमी नाही केले जास्त, पण त्यांचं जे होतं मग ते 4G असेल, पण त्यांनी दिलं ते तगडं दिलं. त्यांचे इश्यूज जे होते ते फिक्स केले. सगळ्यात महत्त्वाचं रिझन असेल तर ते क्वालिटी. जी क्वालिटी मेंटेन करणं भरपूर गोष्टींना जमतच नाही. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रींना, मोठ्या मोठ्या कंपन्यांना नाही जमलं. तीच स्टोरी मला असं वाटतं की BSNLच्या बाबतीत देखील व्हायला लागले की क्वालिटी मेंटेन करणं. जिओच्याकडनं जी लोक आपल्याकडे यायला लागलेत ती फक्त रेट कमी आहे म्हणून येत नाही आहेत, त्यांना इंटरनेट वापरायचं आहे. त्यांना ज्या ज्या सुविधा तिथं मिळत होत्या त्या सुविधा इथं मिळवायच्या आहेत. भलेही तुम्ही रेट कमी दिला तरी त्यांना त्या सुविधा तरी पाहिजेत. त्यामुळे क्वालिटी नसल्यामुळं भलेही एखादी गोष्ट मला 10 रुपयाला मिळते आणि एखादी गोष्ट मला 100 रुपयाला मिळते, 10 रुपयाला मिळते म्हटलं 100% मी तिथं जाऊन घेणार, पण ती गोष्ट 100 रुपयाच्या गोष्टीच्या कुठंच लागत नसेल तर ती गोष्ट मी दुसऱ्या मिनिटाला घ्यायचं कॅन्सल करेन. हीच गोष्ट झाली BSNL आणि जिओच्या बाबतीत. भरपूर वेळा फक्त रेटकडे बघून मार्केट जाम करता येत नाही. हीच गोष्ट आपल्या BSNLच्या बाबतीत झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणजे जसं मी VI बद्दल बोललो की बाबा त्यांचं एवढं लॉस मध्ये चाललेलं असताना देखील त्यांनी वेगवेगळ्या स्कीम्स काढल्या. मग ते अनलिमिटेड डाटा असेल, रात्री 12 ते सकाळ दुपारी 12 अनलिमिटेड वापरा, आणि अनलिमिटेड म्हणजे सिरियसली अनलिमिटेड, असं नाही की थोडं वापरलं म्हणजे स्पीड कमी वगैरे व्हा, असं नाही. त्यांनी जेवढ्या स्ट्रॅटेजी घालता येईल तेवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजी घातल्या. ज्या काही स्ट्रॅटेजी आपल्या BSNLनं जास्तीत जास्त घालायचा प्रयत्न नाही केला. त्यानंतर असेल ते इंटरनेट अनलिमिटेड, जे BSNLनं देखील 1-2 काढले होते, पण ते देखील जास्त चालले नाहीत. पण इंटरनेट सध्याच्या काळाला किती महत्वाचं आहे किंवा किती लोकांना ते वेड लागले. आता हा व्हिडिओ देखील तुम्ही मोबाईलवरती बघताय, इंटरनेट आहे म्हणूनच बघताय. हा व्हिडिओ जरी आला नसता तरी या वेळेला
तुम्ही दुसरा कोणताही व्हिडिओ बघितला असता पण तुम्ही इंटरनेटवरतीच बघितला असता. त्यामुळे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना इंटरनेटचे किती खूळ लागले आणि त्या गोष्टीला आपण म्हणजे एखादी टेलिकॉम इंडस्ट्री किती डोक्यात ठेवली पाहिजे हे BSNL ला कदाचित जास्त त्याच्यावरती फोकस करता आलं असतं. कारण त्यांनी इंटरनेट अनलिमिटेडवरती जरा काम केलं असतं तर ऑब्व्हियसली भलेही नेटवर्कचा थोडा इश्यू किंवा OTPचा इश्यू आला पण इंटरनेट चांगलं जर मिळालं असतं BSNL मध्ये तर ऑब्व्हियसली BSNLचा अजून देखील तगडा वर्ग बनला असता. त्यानंतर 4G आहे BSNL कडे पण तगडं नाहीये. भरपूर ठिकाणी रेंजच येत नाही, भरपूर ठिकाणी 3G पडतं, भरपूर ठिकाणी LTE तर आपलं जिओचं पडतं, पण 4G असेल 3G असेल हे कायम त्यांनी बॅलन्सिंग करायला प्रॉब्लेम येतोच BSNLचा. तुमचे जर कोण मित्र असतील तर बघा BSNL मध्ये भरपूर लोकांना चांगलं इंटरनेट मिळतं म्हणजे चांगलं नेटवर्क मिळतं. पण मी जे बोलतोय ते इंटरनेटवरती सगळी स्टडी जी आली आहे किंवा मी जे अनालिसिस केलंय ते मॅक्सिमम वर्गाला मिळत नाहीये. भरपूर ठिकाणी त्यांना रेंजच येत नाही. अशा ठिकाणी रेंज येते जिथं कुठल्याच कंपनीला रेंज नाही. पण पॉइंट काय आहे, अशा ठिकाणी मी रोज रोज का जाईन? जिथं मी आहे, जिथं मी राहतो तिथं मला इंटरनेट सुविधा रोज वापरायची आहेत. जर इथंच नेट मिळत नसेल, नेटवर्क मिळत नसेल तर काय उपयोग आहे? त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे. राहिलेला डाटा परत यूज करणं हा देखील VIच्या बाबतीत एक प्लस पॉइंट राहिला की त्यांची ती एक पॉलिसी आहे की ते आठवड्यामध्ये जे राहिलेला डाटा आहे तो सगळा डाटा आहे असं त्यांनी रियूज करू शकतात. अशी पण एक पॉलिसी म्हणजे स्ट्रॅटेजी लावणं किती महत्वाचं या गोष्टींमध्ये आपल्याला कळतं. त्यानंतर नेटवर्क अपडेट की जिथं जिथं नेटवर्क येत नव्हतं आधी VIला ते स्वतः त्या ठिकाणी वेगवेगळे टॉवर्स घालून कोलॅबरेशनमध्ये टॉवर करून ते नेटवर्क इश्यूज फिक्स केलेत. त्यामुळे VIकडे बघून आपल्याला एक गोष्ट कळते की बाबा त्यांनी भलेही लॉसमध्ये चालले होते पण आता वेगळी स्ट्रॅटेजी चांगली स्ट्रॅटेजी घालून ते परत आपल्या मार्गावरती लागलेले आहेत. पण BSNL बद्दल मला जरा असं दुःख वाटतं कारण BSNL खरंच लहानपणी खूप छान वाटायचं BSNL बद्दल ऐकून. होप सो BSNL देखील कमबॅक करेल जोरात. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये आपल्याला एक कोण बादशाह नको आहे. मग ते नाव काही असेल, जिओ असेल, कोणीही असेल, आपल्याला निवडायला ऑप्शन्स पाहिजेत. आपल्याला बार्गेनिंग क्षमता पाहिजे की बाबा इथं कमी आहे, इथं कमी आहे, इथं कमी आहे, इथं कमी आहे, कशात जास्त कमी आहे तिथं आम्ही घेणार. आम्ही ग्राहक आहोत. आमच्या समोर एकटाच कोणतरी डॉमिनेट करणारा आला तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे. त्यामुळे आपण असंच होप करायचं की एक कंपनी शानी व्हायची नाही, सगळ्या कंपन्या शाने व्हा. तुमच्यातलं कोण कमी रेटमध्ये देते त्याला आम्ही बघणार कारण आम्ही शान आहे. हे पॉइंट आपल्या ग्राहकांचा असला पाहिजे असं मला वाटतं. होप सो तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कोल्हापूर भाऊला मिस करताय मला चांगलं माहिती आहे पण आता लाईव्ह स्ट्रीमचं प्लॅनिंग केलेलं मध्ये पण जास्त व्ह्यू किंवा जास्त लोकांच्यापर्यंत नोटिफिकेशन जातच नाही आहे त्यामुळे केलेलं नाही. पण डोंट वरी, असे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत आणत राहणार आहे. जसं लाईव्ह स्ट्रीमवरती आपण चॅट करायचो, आपण बोलायचो, तसं देखील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील आपण कमेंट्स करा. त्या कमेंट्सची रिप्लाय तर तुम्हाला 100% येतीलच. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हक्कानं जसं लाईव्ह स्ट्रीममध्ये करायचो तसंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये देखील काही कमेंट्स पिक करून 100% व्हिडिओमध्ये घेईन एवढं सांगतो. आणि बघा लाल लाईट लागली, डेंजरच डेंजर. चला बाय बाय, टाटा.